नमस्कार मित्रांनो, विन दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये अर्पिताचं सगळं आता चेहरा उघड झाल्यानंतर अर्पिता लगेच आता मलिकाच्या मागे लपत असते आणि म्हणते की मम्मा बघ, अगं बघ ना, मला दोषी ठरवतात आणि मला दादा शिक्षा देणार आहे, काय करायचं आहे तू सांग। तेव्हा आता मलिका सगळ्यांच्या समोर अर्पिताला म्हणते की हे बघ अगं, तू तर काय करून ठेवलंस, सगळ्यांची माफी मागण्याऐवजी मात्र तू माझ्या मागे का लपतेस आणि तुला किती वेळेस सांगितलं की अशा चुका करायच्या नाहीत म्हणून। इतकं म्हणजे तू घाणेरडं वागशील असं मला वाटलं नव्हतं परमेश्वरा, अरे इतकी म्हणजे निर्लज्ज मुलगी तू माझ्या पोटाला का दिली म्हणून आता सगळ्यांच्या समोर ती अर्पिताला मुद्दाम बोलत असते। आता रडण्याचं नाटक करते आणि म्हणते की हा दिवस बघण्या अगोदर मी परमेश्वरा तुझ्याकडे निघून आले असते माझ्या नवऱ्यासारखं, ते तरी परवडलं असतं। आणि देवी सारखी सासू आहे, तू तिच्यावर हात उघडला, तुला वाटतं का अगं तू काय करून बसलीस। आणि बघ ना रे, अरे समर, आता समरच्या समोर येते आणि समरच्या समोर म्हणते की मी पदर पसरते। समोर बघ ना रे, अरे हे सर्व काय होऊन बसलेलं आहे आणि बघ हे सर्व काय आहे, तिच्याकडून खरंच खूप मोठा गुन्हा ठरलेला आहे, परंतु मी तुझ्यासमोर पदर पसरवते, प्लीज अरे तिला माफ कर। आता थोड्या वेळापूर्वी ती मात्र जीव द्यायला निघाली होती, तू प्लीज तिला माफ कर। अरे बघ ना अन्वेषाचं काय होईल, अर्पिता या घरची लेक आहे, राजवाड्यांची लेक आहे, अरे मग तू तिला तुरुंगात नाही पाठवणार ना। तेव्हा लगेच आता अर्पिता रडण्याचं नाटक करत असते आणि मलिका आता बरोबर समरला गुंडाळण्याचा प्रयत्न करत आहे, कारण आता अर्पिताला कोणतीही शिक्षा करू नये असं तिला वाटत असतं म्हणून आता समरला बरोबर ती मात्र बोटावर खेळण्याचा प्रयत्न करते, परंतु स्वानंदी मात्र आता तेथेच असते आणि हिच्या बाळासाठी प्लीज हिला तुरुंगात पाठवू नको। अरे बिचाऱ्या अन्वेषाचा काय दोष आहे, अरे तिचा विचार कर रे। ती आता आजीला म्हणते की आई अहो तुम्ही तरी सांगा समरला, तो तुमचा शब्द डावलत नसतो, प्लीज तुम्ही काहीतरी करा, काहीतरी सांगा। तेव्हा आता लगेच आजी म्हणते की मी असं काही करण्याचा प्रश्न येतच नाही, तिला खूप वेळेस समजावलं होतं, खूप वेळेस तिला माफ केलेलं आहे, परंतु यावेळेस मात्र तिने अगदी टोक गाठलेला आहे, त्यामुळे पिंट्या जो काही निर्णय घेईल आता तो योग्यच असेल। तेव्हा लगेच आता मलिका म्हणते की अरे देवा मी काय करू आता। तेव्हा समर म्हणतो की हे बघ काकू, अगोदर रडणं बंद कर। यावेळेस मात्र आपल्या हातामध्ये काहीच नाही, अर्पिताने तिच्या सासूवर हात उचललेला आहे आणि त्याचा पुरावा आपल्याकडे आहे आणि तो पुरावा त्यांच्याकडे सुद्धा आहे, त्यांनी जर तक्रार करण्याची ठरवली तर आपण काहीच करू शकणार नाही, हे लक्षात ठेव। त्यानंतर आता इकडे सरपोतदारांच्या घरामध्ये मंदा काही आदिराला तिकडे जाऊन देत नसते, तेथे थांब म्हणत असते, तर आता बाबा म्हणतात की मंदा हे बघ तोंड आवर। तेव्हा आदिरा म्हणते की ओके ठीक आहे, मी तुमच्यासाठी स्नॅक ऑर्डर करते, तुमच्या जे काही मीटिंग वगैरे तुम्हाला करायच्या आहे तर त्या मात्र तुम्ही आरामात करू शकता। तरी सुद्धा आता मंदाची कुरकुर चालूच असते, ती म्हणते की हे असंच असतं, मोठ्या महालात जन्मलेल्या मुली आहेत ना तर त्यांचं हे असंच असतं, त्यांना जी बुद्धी दिलेली आहे तर ती बुद्धी त्यांना वापरता येत नाही, ती अगदी तिजोरीमध्ये बंद कुलपत असते। आणि तेव्हा रोहनला राग येतो, रोहन रागानेच म्हणतो की आई, तर लगेच आता ही मंदा त्याला सुद्धा बोलते आणि भिशी का करायची असते याचा अर्थ तुला कळतो का। अरे कारण महिलांच्या हातामध्ये 4 पैसे खेळावेत, पैशांची बचत होण्यासाठी हे सर्व केलं असतं आणि त्याची बचत होण्यासाठी मात्र आम्ही हे सर्व करतो आणि तुझ्या बायकोला मात्र आता हे काहीच संपत नाही आणि ही मुलगी आता हे असे पैसे उधळणार आहे। तेव्हा लगेच आता आदिरा म्हणते की आई पैसे मी देणार आहे आणि तुम्हाला काय प्रश्न पडतो। तेव्हा आता आदिरा म्हणते की आई प्लीज माझ्या बहिणीला माझी गरज आहे, प्लीज मला जाऊन द्या प्लीज, म्हणून आता ती विनवण्या करत असते, प्लीज मला जाऊन द्या, कारण अर्पिता ताईला आम्ही बाहेर तिला म्हणजे त्या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी डिनरसाठी बाहेर घेऊन जाणार आहोत, कारण ती खूप मनाने आता अशी हे झाली असेल, टेन्शनमध्ये असेल, तिला थोडंसं रिॲक्ट होण्यासाठी आम्ही तिला बाहेर डिनरला घेऊन जातोय। आता हे सर्व ऐकल्यानंतर मंदा म्हणतं की हो म्हणजे बहिणीच्या नावाखाली आता तुम्ही म्हणजे डिनरला जाणार आहात, बाहेर फिरायला जाणार आहात, तुमची ही थिअरी आहे तर ती बास करा, आता मात्र बायका येणार आहेत, भजी तळायला घे लवकरात लवकर। आदिरा म्हणते की मी तुम्हाला अगोदर सांगते मला हे सगळं नाही जमणार। मंदा म्हणते की हे आहे तरी कोण, आणि हे बघा माझ्या बहिणीला माझी गरज आहे, मी तुम्हाला घरी ऑर्डर करून देते पण प्लीज मला जाऊन द्या, कारण आज तिला खूप गरज आहे। हो मी भजी काय तुम्ही सांगताल तिथून मी ऑर्डर करते, ओके। तर आता ही मंदा काही ऐकायला तयारच नसते, तर मंदा म्हणते की हे बघ मी तुला सांगितलं एकदा कळत नाही का, अगं बायका येणार आहेत आणि त्यांच्यासमोर माझी सून, मला काम करायला हवी, निदान आजच्या दिवस तरी तू माझी त्यांच्यासमोर लाज राख, म्हणून आता हात जोडते आदिरा समोर। आणि तेवढ्यात मात्र आता त्या बायका येतात, मंदाताई आम्ही येऊ का।
तर लगेच आता ही मंदा म्हणते की अहो या ना, आणि ती अधिराकडे बघत असते. अधिरा रागाने पाहत आहे. तेव्हा त्या बायका म्हणतात की काय झालं मंदाताई, आम्ही चुकीच्या वेळेस आलोत की काय? तर लगेच आता रोहन अधिराला म्हणतो की जरा शांत राहा प्लीज, थोडा वेळ शांत राहा. आता अधिरा रागानेच किचनमध्ये निघून येते. रोहन तिला समजत असतो की प्लीज आता शांत हो, मी काहीतरी मॅनेज करतो. आणि तेवढ्यात मात्र मंदा आता त्या बायकांना आतमध्ये बोलावते, या ना या, आणि अधिराला आवाज देऊन पाणी आणायला सांगते. तेव्हा बाबा म्हणतात की अधिरा ये इकडे 2 मिनिटं. तेव्हा अधिरा मात्र आता तोंड पाडून बसलेले असते आणि रोहन मात्र आता पाणी घेऊन येतो. तर मंदा म्हणते की बघा बघा आमचा रोहन किती काम करतोय, ही सवय लावलेली आहे जरा बायकोला मदत करण्याची, आणि थांबा तुम्ही पाणी घ्या तोपर्यंत मी आले. आणि तेवढ्यात मात्र आता ही मंदा बाजूला येते आणि आतमध्ये येऊन सुष्मिताला फोन करते आणि सुष्मिताला म्हणते की काय ग, त्या अर्पिताचं तिकडे मिटलं की नाही? आणि इकडे मात्र आता तिची बहीण सारखी तिकडे येण्याचा विचार करत आहे. सारखी तिकडे यायला बघते आणि मी जरा तिला थोपवून ठेवलेलं आहे की कशाला तिकडे पाहते म्हणून. सारखी तिकडेच राहत असते, तिकडेच काय येणं जाणं असतं. आणि निघालेली आहे तिकडे, पण तिकडे नक्की काय सुरू आहे, तिकडे काय म्हणजे नक्की काय झालं सांग मला जरा. तर सुष्मिता म्हणते की हो, भांडण अजून मिटलेलं नाही, उलट ते वाढलेलं आहे. मंदा म्हणते की काय बोलतेस? सुष्मिता म्हणते की हो, समोर जिजूंनी मात्र अर्पितांना जोराची कानामागे मारलेली आहे. मंदा म्हणते की का पण? ती का असं म्हटल्यानंतर सुष्मिता म्हणते की तुझा ना मम्मा विश्वासच नाही बसणार, कारण अर्पिताताई आपल्याला सांगत होत्या की त्यांचा सासरी मात्र खूप छळ होतोय. ऍक्च्युली मात्र तसं काही नाही, सगळं उलट आहे. उलट मात्र ती तिच्या सासऱ्यांचा सासूचा छळ करायची, तिने मात्र तिच्या सासूचा सुद्धा हात पिरगळला, त्या सगळं आम्हाला दाखवत होत्या. तेव्हा मंदा म्हणते की अरे देवा काय कर्म आहे हे, अरे देवा. आणि सुष्मिता म्हणते की थांबा आता मम्मा मी नंतर करते, ठेवते आता फोन. आणि मंदाला तर आता कारणच हवं असतं. ती म्हणते की ही तर ताजीच बातमी आहे. त्यानंतर अधिराला मात्र बाबांनी आणि रोहननी हेल्प केलेली असते, सगळं काही पटकन होतं. तर अधिरा म्हणते की खरंच बाबा, आज जर तुम्ही दोघांनी मला हेल्प केली नसती तर खरंच खूप भांडण झालं असतं. तेवढ्यात मात्र आता लगेच मंदा तेथे येते आणि म्हणते की ऐका, कारण ताजी बातमी आहे, ज्या बहिणीसाठी तिला सपोर्ट करणार होती आणि त्या बहिणीने काय दिवे लावले हे तुला माहिती आहे का? जरा सासू सासऱ्यांना छळते, हिची बहीण ती अर्पिता, तिने तिच्या सासूला सुद्धा मारलं. हे ऐकून आता बाबा आणि हे रोहन रागानेच मंदाकडे बघत असतात. तर इकडे राजवाड्यांच्या घरामध्ये समर रडत आहे, त्याला खूप वाईट वाटलेलं असतं. तर अर्पिताची सासू विचारते की समर मी बोलू का? तर समर म्हणतो की हो बोला तुम्ही, आणि प्लीज अशी म्हणजे मागणी करू नका. तर लगेच आता ह्या सासूबाई म्हणतात की हे बघा, अर्पिताच्या हातून खूप मोठी चूक झाली, हे मान्य आहे, किती काही झालं तरी रागाच्या भरात तिच्याकडून हे सर्व झालं असेल आणि ती आमची सून आहे, परंतु आम्ही पोलिसात वगैरे तक्रार करून तिला जेलमध्ये नाही पाठवणार आहोत. आता आशिष सुद्धा म्हणतो की हो समरदादा, जे झालं ते झालं, आम्ही आता अर्पिताला माफ करतो. तेव्हा लगेच आता अर्पिता रडतच बघत असते आणि आता समरला मात्र यांचा खूप अभिमान वाटतो. ती रडतच तो म्हणतो की अर्पिता बघ, अगं तू यांच्याशी किती वियर्ड वागलीस, किती त्यांचं नुकसान केलंस, प्रेमाने वागतात, अगं त्यांनी तुला माफ केलं, तुझी लायकी नसताना सुद्धा. तरी सुद्धा अर्पिता काही खाली बघत नसते. तर आजी तिला म्हणते की काय ग, इतकं सोन्यासारखं कुटुंब आहे आणि त्यांच्याकडे वर नजर करून बघताना लाज कशी वाटत नाही, नजर जरा खालीच कर. समोर तिला डायरेक्ट म्हणतो की हे बघ अर्पिता, तुला ही शेवटची वॉर्निंग असेल आणि परत जर चुकून असं काही तू वागलीस, पण गाठ माझ्याशी आहे इतकं लक्षात घे. तेव्हा आता मलिका लगेच म्हणते की नाही रे समर, ती अशी नाही वागणार, प्लीज तू समजून घे, मी तिला समजावते. आता मलिका असं म्हटल्यानंतर म्हणते की हो ना खरंच, आता मी तिला घेऊन जाते, तिला समजावते. पण समर म्हणतो की थांब, आम्ही आहोत ना, आमचं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाही. तेव्हा लगेच आता मलिका घाबरूनच म्हणते की समर, अरे नक्की काय झालं? मी तर त्यांच्याशी इतकं घाणेरडं वागून सुद्धा त्यांनी तिला माफ केलेलं आहे, गोष्ट लक्षात ठेव, मी मात्र अर्पिताला माफ केलेलं नाही. वडिलांसारखे असणारे सासू सासरे यांचा तिने अपमान केलेला आहे आणि ती जरी तुरुंगात जाणार नसेल तरी सुद्धा तिला शिक्षा ही व्हायलाच पाहिजे. तेव्हा आता मलिका रडण्याचं नाटक करत म्हणते की समर, अरे आता कसली शिक्षा, पण तू एकदा तिला माफ कर. समर म्हणतो की हो केलं ना मी माफ, पण तो त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. आणि हे बघ काकू, तुला मात्र तोंड फोडून काही होणार नाही, माफी तर तुला मागावी लागेलच, ते पण सासरच्या लोकांच्या पायावर नगदी नाक घासून, ती डोकं ठेवून त्यांची माफी माग. तेव्हा अर्पिता आता पाहतच असते आणि म्हण त्यांना की तुझ्याकडून चूक झालेली आहे. तेव्हा अर्पिता म्हणते की नाही, मी असं काहीच म्हणणार नाही. तेव्हा लगेच आता समर म्हणतो की तू स्वतःला नक्की समजतेस तरी कोण आहेस तू? पण तुझ्यामध्ये येतोस तरी कुठून? स्वतः चूक करायची तरी सुद्धा माफी मागायची नाही. चल आता
माफी माग त्यांची, बऱ्या बोल्याने त्यांची माफी माग. त्यानंतर मात्र इकडे मंदा आता आदिरा बाबा यांना म्हणत असते की बघा हिच्या बहिणीने काय केलं, मारामारी केली त्याच्या सासूची आणि तिच्या सासूचा हात पिरगळला. आणि रोहन, मी तुला सांगून ठेवते, हिने जर माझ्याबरोबर असं काही केलं तर मात्र ती खपून घेणार नाही, मी तुला आत्ताच सांगते, सगळ्यांच्या समोर सांगून ठेवते. तर बाबा लगेच रागाने म्हणते की काही पण बोलू नको, तुला हे सर्व कोणी सांगितलं? तर लगेच आता ही मंदा म्हणते की मला सुष्मिताने सांगितलं. तू लगेच विश्वास ठेवला का? तर मंदा म्हणते की हो, आणि तुम्ही का विश्वास नाही ठेवणार? कारण तुम्ही तर फक्त तुमच्या लाडक्या सुनेवर विश्वास ठेवतात, बाकी कुणावर नाही. आणि लक्षात ठेवा, वाण नाही तर गुण मात्र अगदी पटपट लागतो. तुमच्या हिच्या बहिणीने हे सर्व केलेलं आहे तर, आणि नक्कीच हिला गुण तर लागेलच. आणि आदिराला म्हणते की तू जर माझ्याशी असं तुझ्या बहिणीसारखं वागण्याचा प्रयत्न केलास तर मात्र गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. तेव्हा बाबा म्हणतात की मंदा तोंड सांभाळून बोल, आदिरा तशी नाही तिच्या बहिणीसारखी, त्यामुळे तू तोंड सांभाळूनच बोल, तिला असं बोलू नकोस. अगं घरामध्ये पाहुणे आलेले आहेत, आपण नंतर बोलू शकतो. तर लगेच मंदा म्हणते की हो का, परंतु छळ कोणाचा झालेला आहे मात्र, आणि शी बघा ना, अहो कशी वागतात, म्हणजे घरातील माणसं असं, तिच्या सासूचा हात पिरगळला असं वागणं झालं का तिचं? म्हणून आता मंदा आणखीन कांगावा करण्याचा प्रयत्न करत असते. म्हातारी बाई आहे आणि तिच्या अंगावर धावून जाते, ती म्हातारी आहे म्हणून असं करायचं असतं का? आणि तिच्या सासूच्या जागेवर जर मी असते तर असे केस पिरगळून, हात पिरगळून मी मागे ओढली असती. तेवढ्यात त्या बायका आलेल्या आहेत तर त्या मात्र समोरच उभ्या राहून ऐकत असतात. तर आदिरा ही सर्व पाहते आणि टाळ्या वाजवते आणि म्हणते की एक्सक्यूज मी, काय उभं राहून ऐकतात, नक्की काय हे? बायका म्हणतात की आमच्या सहज कानावर पडलं म्हणून आम्ही इथे ऐकण्यासाठी आलो. आणि मंदाताई जे काही म्हणत आहे ते खरं आहे का? म्हणजे हिच्या बहिणीने हिच्या खरंच सासूला मारहाण केलेली आहे का? आणि त्या बायका मंदाताईला म्हणतात की मंदाताई तुम्हाला एकदम सांभाळून राहावं लागणार आहे. तेव्हा आता आदिराला खूपच राग येतो. आदिरा म्हणते की हे बघा, मनाला येईन ते बोलू नका, तुमच्या म्हणजे वाटेल तसं बोलू नका. तेवढ्यात लगेच आता त्या बायका म्हणतात की बघा, अहो मंदाताई ती तर खूपच चिडली आमच्यावर. आदिरा म्हणते की काकू, जेव्हा मी चिडेल तेव्हा तुम्ही मला हँडल सुद्धा करू शकणार नाही, लक्षात ठेवा. जे काही आता ते भिसी वगैरे करण्यासाठी आलेले आहात ना, त्यामुळे ते पटकन आवरा आणि चहा भजी वगैरे खा आणि येथून लवकर निघा. आणि खबरदार, मी तुम्हाला सांगून ठेवते, माझ्या फॅमिलीबद्दल जर काही बोललात तर माझ्या इतकं वाईट कोणीही नसेल. त्यानंतर इकडे मात्र आता समर म्हणतो की मी फक्त 5 म्हणूस तर 5 आकडे मोजतो, तोपर्यंत तू त्यांची माफी मागितली तर आहे, नाहीतर मी पोलिसांमध्ये तक्रार करेन. तर मलिकाला आता खूपच मोठा धक्का बसतो पोलीस म्हटल्यानंतर. तेवढ्यात अर्पिता म्हणते की दादा, अरे तुझा प्रॉब्लेम नक्की काय आहे? तू तुझ्या बहिणीला त्या घाणेरड्या जेलमध्ये टाकणार आहे का? माझ्या मदतीची कोणालाच पडलेली नाही का? आणि हे बघ, आता जर मी माफी नाही मागितली तर मात्र मी असेच जेलमध्ये पडत राहील का? तेव्हा समोर 1 2 3 4 असे आकडे मोजत असतो, ते पण रागाने. तेवढ्यात तो 5 असा आकडा म्हणतो आणि तुझी वेळ संपली आणि लगेच तो पोलिसांना फोन करत असतो. तेवढ्यात लगेच आता अर्पिता म्हणते की नको, आणि खूपच घाबरते आणि माफी मागायला शेवटी तयार होते, ते पण त्यांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागायची. तेव्हा लगेच आता शेवटी अर्पिता धावतच येते आणि धावतच येऊन मात्र ती आता तिच्या सासूच्या पाया पडते आणि हात जोडून माफी मागते. आता त्या सासूबाई म्हणतात की नको बाळा, असून दे. तेव्हा त्यांच्या मनाचा मोठेपणा इथे दिसून येतो. अर्पिताची सासू म्हणते की समरराव, अहो या सगळ्याची खरंच काही गरज नाही, त्यापेक्षा मात्र अर्पिताने आमच्या घरी येऊन सुखाने संसार केला तर खरंच हे खूप भारी होईल. तेव्हा लगेच आशिष सुद्धा म्हणतो की हो समरदादा, अर्पिताने फक्त आमच्याबरोबर येऊन आमच्या घरी राहावं, माझ्या मुलीची आणि आता घरच्यांची काळजी घ्यावं, बाकी मला काहीही नको. पण तिची इच्छा नाही, तिच्या मनाच्या इच्छेविरुद्ध काहीच करणार नाही. तेव्हा लगेच आता आशिषच्या आई सुद्धा म्हणतात की हो समरराव, मी तिला आनंदाने आमची सून म्हणून नांदवायला तयार आहोत. तेव्हा लगेच आता समर म्हणतो की हे बघ, तुझी बायको आणि आज मात्र तुझी मुलगी तुझ्यासोबत आजच घरी येणार आहे, तू काही काळजी करू नकोस. तेव्हा अर्पिता म्हणते की दादा, पण समर म्हणतो की काहीच बोलायचं नाही, गुपचूप आतमध्ये जायचं, सामान वगैरे घेऊन, बॅग वगैरे घेऊन सासरी गुपचूप निघून जायचं. आणि खबरदार, यापुढे मात्र उठसूट माहेरी आली तर, एवढं सगळं होऊन सुद्धा जर तिने तिचं वागणं नाही सुधारलं तर तिचं माहेर येणं कायमचं मी बंद करून टाकेल. त्यामुळे यानंतर तिने कसं वागायचं आहे हे तिने ठरवायचं आहे. आणि समर रडतच मात्र आता अर्पिताच्या घरच्यांची माफी मागतो, कारण माझी बहीण खरंच तुमच्याशी खूप चुकीचं वागलं, मनापासून मात्र आता मी तुमची माफी मागत आहे. आणि आता जे अर्पिताचे घरचे आहे तर ते स्वानंदीची खरंच अगदी मनापासून आभार मानतात की तुमच्यामुळे आज हे सर्व शक्य झालं आणि मला तुमच्यामुळेच माझी बायको आणि मुलगी मिळाली. आनंदी म्हणते की त्यात आभार कसले मानायचे, तुमचा संसार सुखाचा व्हावा अशी आमची मनापासून इच्छा आहे. आणि मला तर असं वाटतं की खरंच
ह्या अर्पितामुळे तुम्हाला खरंच खूप त्रास झालेला आहे आणि मी सगळ्यांसाठी चहा बनवते, सगळ्यांना आता बरं वाटेल. तेव्हा आता समर म्हणतो की चहा तर झालाच पाहिजे, पण तो चहा तुम्ही करायचा नाही. चहा बनवेल त्यांची सून म्हणजे अर्पिता आणि तो सुद्धा मानाने सगळ्यांना देईल आणि ते पण कोणत्याही स्टाफची मात्र मदत न घेता हे सर्व ती करेल. आता मलिका लगेच म्हणते की अप्पीने का चहा करायचा, ते पण स्टाफ असताना, आणि मला ते कारण नाही समजलं. तेव्हा समर म्हणतो की हे बघा, आता किती काही झालं तरी ते कारण मला समजलेलं आहे, त्यामुळे अर्पिता तू जा आणि तिला सुद्धा ते कारण समजलेलं आहे आणि तिला चहा करायला सांगतात. तेव्हा मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.